अरबाजने कॅप्टन्सी दान केलेली आहे. हाच आजच्या एपिसोडचा हायलाइट होता. दिवसभर स्पेक्युलेशन चालू होतं प्रोमो पाहून की अरबाज नक्की काय करेल, स्वतःचा फायदा बघेल का घराचा फायदा बघेल. आणि त्याच्या समोर जेव्हा हा प्रश्न ठेवला गेला, आपण एपिसोडमध्ये बघितलं, त्याला अजिबात वेळ लागला नाही निर्णय घेण्याकरता आणि त्यांनी सहजपणे त्याची कॅप्टन्सी दान केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या मागचं खरं कारण बघणार आहोत आणि त्याच्यावरतीच चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, गंडू नका तुम्ही की त्यांनी इतक्या इझिली कॅप्टन्सी देऊन टाकलेली आहे वगैरे. तर घराचा विचार करत, कारण तो बोलताना असं बोलला की त्याला समजतंय की घराची आता खूप कठीण परिस्थिती झाली आहे, म्हणून तो हा निर्णय घेतोय आणि त्याला क्षणभरही वेळ लागला नाही विचार करण्याकरता की कॅप्टन्सी ठेवायचे का द्यायचे. पहिलं रिझन त्यांनी घराचं पुढे केलेलं, पण ते तसं नाहीये. त्याच्या मागे 2 ते 3 कारणं आहेत आणि तीच मी तुम्हाला आता टर्न बाय टर्न सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर सर्वात पहिलं कारण म्हणजे त्याला निकी बरोबर पुन्हा सगळं पॅचअप करायचं होतं. तर त्यांचं कालच्या एपिसोडमध्ये खूप भांडण झालेलं, मी कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं की ते लुटूपुटूचं भांडण होतं, पुन्हा त्यांचा पॅचअप होणारच होता. पण तरी सुद्धा कुठेतरी मनात काहीतरी राहील वगैरे ह्या भीतीने पुन्हा सगळं पॅचअप करण्याकरता, पॅसिफाय करण्याकरता, निकीला आपल्या बाजूनी करून घेण्याकरता अरबाजसाठी हा उत्तम चान्स होता. ह्याच्यातून हेही आपल्याला समजतं की अरबाजला एकट्याने खेळायचं नाहीये, म्हणजे कुठेतरी त्याला निकी सिक्युरिटी म्हणून हवी आहे. तर म्हणजे ही एकदम उत्तम संधी होती त्याच्याकरता आणि त्यांनी ती पटकन कॅपिटलाइज केली. त्यांनी अगदी पटकन सांगितलं की हो, मी तयार आहे कॅप्टन्सी सोडायला आणि कॅप्टन्सी मी निकीला देतोय. त्यांनी मस्त कव्हर अप केलं की तिचा बर्थडे आणि तिचा बर्थडे गिफ्ट म्हणून मी तिला हे देतोय. पण खरं असं काही नाहीये. बर्थडे गिफ्ट वगैरे हे काही नाहीये. प्रेम बिम तर बिलकुल नाहीये. हा निव्वळ आपण म्हणू शकतो की अरबाजची ही इन्व्हेस्टमेंट आहे गेम मधल्या सिक्युरिटीसाठी. दुसरं कारण हे आहे की निकीला जर का त्याने आता कॅप्टन्सी दिली, जी की दिलीच त्यांनी, पण त्याच्यामुळे तो अजून काय करतोय, निकी आणि अभिजित यांच्यामध्ये जी जवळीक निर्माण होतीये तिकडे पण तो स्पीड ब्रेकर लावतोय. कारण की तो एक सॉर्ट ऑफ असं म्हणजे ही कॅप्टन्सी तिला देऊन असं उपकार केल्यासारखं तो पुढे कधीतरी बोलून दाखवणार, जेव्हा पुन्हा एकदा अरबाज, निकी आणि अभिजित मध्ये काहीतरी खटपट होईल किंवा वादावादी होईल त्यावेळेत. तर तो ही इन्व्हेस्टमेंट त्या कारणासाठी सुद्धा वापरणार. म्हणजे काय आहे की त्यांनी निकीला खूप हौस होती कॅप्टन बनायची, हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. तर तिला तो असं दाखवू शकणार आहे की बघ, तुझ्या मनासारखं तर मी किती पटकन केलं, मी तुझ्या मनाचा किती विचार करतो, मी तुझा किती विचार करतो. आणि असं करून तो तिला अभिजितकडे जाण्यापासून किंवा त्याच्याबरोबर टीम अप करण्यापासून रोखू शकेल, असं त्याचं प्लॅनिंग असणार आहे. तिसरं कारण, अरबाजला रिपीटेडली 3 आठवडे घरात हा म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती हा फीडबॅक मिळालेला की बाहेर तो नेगेटिव्ह दिसतोय. त्याचं जे रौद्र रूप आहे ते बाहेर लोकांना आवडत नाहीये आणि ओव्हरऑल त्याची इमेज निगेटिव्ह दिसते. ह्याचा आता त्याला पूर्ण अंदाज आलेला आहे. तो भले गेम मध्ये सारखं बोलत असेल, बाहेर कसे पण दिसू दे, मला त्याचा फरक पडत नाही, पण इथे सगळा फरक पडलेला असतो. कारण की त्याची म्हणजे त्याच्या सगळ्या अप्रोचवरनं आपण बघूच शकतो की त्याचं गेम प्लॅनिंग चालू असतं जोरदार. तर ही कॅप्टन्सी देऊन तो ती सिंपथी पण घ्यायचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांची. म्हणजे घरात ऑफकोर्स टीम बी ला जास्ती सपोर्ट आहे प्रेक्षकांचा आणि आता त्यांनी एकदम इझिली हे देऊन टाकली कॅप्टन्सी, हे सांगून. पहिलं कारण त्यांनी हे पुढे केलेलं की घरात सगळ्यांची गैरसोय होते हे मला जाणवते, म्हणून मी माझी कॅप्टन्सी देतोय. तर ह्याच्या मागचं रिझन घरातल्यांची गैरसोय
होतीये नाही होतीये कितपत असेल मला माहिती नाही, असेल 10% कदाचित, पण उरलेले 90% डेफिनेटली आणि डेफिनेटली प्रेक्षकांची सिंपथी घेण्याकरता त्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे. आणि शेवटचं कारण या डिसिजनच्या मागचं ते म्हणजे की त्यांनी हे म्हणजे तो हे बोलून दाखवलं त्यांनी, पण बोलता बोलता तो थांबला. तो असं बोलत होता की मी आता हा डिसिजन सगळ्यांचा विचार करून घेतोय, म्हणजे घरातल्या लोकांचा सगळ्यांचाच विचार करून घेतोय, तर नॉमिनेशनच्या वेळेला ते माझा विचार करतील. म्हणजे पुन्हा त्यांनी स्वतःला सेव्ह करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आणि असं तो ऑलरेडी दाखवायला त्यांनी सुरुवात केली की मी सगळ्यांवरती फेवर केलाय, तर यू हॅव टू रिटर्न दॅट फेवर टू मी. तर त्यांनी तो त्या डिलेमा रूम मधनं बाहेर आला तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की मी सगळ्यांचा विचार करून केलाय, तुम्ही पण माझा विचार करा. सो भाई, हा त्याग वगैरे काही नाहीये, हा घरातल्यांचा विचार वगैरे काही नाहीये, हा फक्त आणि फक्त निव्वळ एक गेम प्लॅन आहे, एक स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला ह्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुम्हाला अरबाजचा गेम प्लॅन कसा वाटतो, स्ट्रॅटेजी कशी वाटते, हे मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आपण अजून एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.